हॅलो. हां, पाटील बोलतायत का? अहो, मी सातारच्या घरजोडे विवाह संस्थेतून बोलते. परवा तुमच्या गावी आलो होतो ना तुमच्या मुलीला बघायला. हां हां. अहो, मुलाला मुलगी पसंत आहे. हां, मुलगा खूप चांगला आहे हो. हां. हॅलो. हां हां, मीच पाटील बोलतोय. मॅडम, पोरगं गव्हर्नमेंट सर्व्हिस पाहिजे. त्याचं जिथं काम करतो तिथं स्वतःचं घर पाहिजे आणि गावाला जमीन पाहिजे. हां. ओ पाटलाची पोरगी आहे ती. हां. अहो पाटील, मुलगा एक नंबर आहे. निर्व्यसनी आहे, माझ्या ओळखीतला आहे. मुलाचं कुटुंब पण चांगलं आहे. आणि घराचं काय हो, आज ना उद्या घेतील. आणि सर्व्हिस त्याच्यामध्ये स्किल आहे हो, कला कौशल्य आहे. पोरगं उमद आहे, निर्व्यसनी आहे आणि मेन म्हणजे तब्येत एकदम खणखणीत. कुठल्याही प्रकारचा आजार नाहीये मुलाला. हो, माझ्यावर विश्वास ठेवा. हां, काय म्हणताय मॅडम? पोरगं गव्हर्नमेंट सर्व्हिसवालं पाहिजे. कुटुंबाचं काय, जमीन महत्वाची पाहिजे. आणि ती घर कवा घ्यायचं व म्हातार होईल की घर घेऊस तोपर्यंत. मी तुम्हाला सांगतो ती ध्यान देऊन ऐका. गव्हर्नमेंट सरकारी नोकरीवालं पोरगं असल, स्वतःची जमीन असल आणि स्वतःचं घर असल जिथं त्यो काम करतो, असलंच पोराचं स्थळ आमच्या पुरीला घेऊन या. फोन ठेवतो. ओके. अहो ऐका तरी, काय बोलायचं हो असल्या माणसांना? काय समाजात आपली परिस्थिती निर्माण झाली आहे. मी सांगते, मुलगा निर्व्यसनी आहे, त्याची तब्येत खणखणीत आहे, तंदुरुस्त आहे, कुटुंब चांगलं आहे. पण पण त्यांना काही त्याचं पडलेलंच नाही हो. पोराची गव्हर्नमेंट सर्व्हिस पाहिजे, स्वतःचं घर पाहिजे, स्वतःची जमीन पाहिजे. अहो पण त्याच्या आरोग्याचं काय? तो व्यसनी निघाला तर काय? मुलगा हा आपल्या मुलीला साजेल असा पाहिजे. पैसा पैसा बघून पोरीला काय तुमच्या दुःखाच्या खाईत लोटायचंय काय हो? हा, त्या व्यसनी आजार खाती असलेल्या पोराला पोरगी देऊन काय करायचंय हो? आज समाजात महत्वाचा समस्याच उद्भवली आहे. अहो शेतकऱ्याला तर कोण विचारे ना हो, जो आपला पोशिंदा आहे. त्या होतकरू मुलांना तुम्ही डावलून सर्व्हिसवाल्या पोरांच्या मागे पळताय. हा, विचार करा, तुमच्या मुलीचं कल्याण करा. बस, अजून काय सांगणार मी?